आज मार्केट अचानक रॉकेटसारखं वर कसं गेलं हे आपण नक्कीच पाहिलं असेल. पण या तुफान वेगाने वाढणाऱ्या मार्केटमागे खरंच कोणतं कारण दडलंय? डोनाल्ड ट्रम्पचं स्टेटमेंट की आणखी काय? चला तर मग या मार्केट सर्ज मागची खरी कारणं आजच्या या विश्लेषणात आपण डिकोड करूया. आता सर्वात मोठी न्यूज आली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या परिस्थितीवरची त्यांची ॲग्रेसिव्ह भूमिका थोडी सॉफ्ट केली आहे. म्हणजे काय तर मिडल ईस्टमधला जो काही तणाव होता तो आता कमी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या एका विधानाचा आणि आपल्या शेअर बाजाराचा असा काय थेट संबंध? तर त्याचं उत्तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्येच लपलंय. हा जगातला सर्वात महत्त्वाचा ऑइल रूट आहे. इथूनच जगातल्या कच्च्या तेलाचा एक अत्यंत मोठा सप्लाय पास होतो. जर या रूटवर थोडासा जरी तणाव निर्माण झाला ना तरी संपूर्ण जगाचं इकॉनॉमिक गणितच बिघडून जातं. आता ही चेन रिॲक्शन कशी काम करते हॉर्मोजपासून ते थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापर्यंत ते आपण बघूया. एकदम सिंपल लॉजिक आहे. मिडल ईस्टमध्ये तणाव कमी झाला की साहजिकच ऑइल सप्लाय सेफ राहतो. सप्लाय सुरळीत राहिला की ग्लोबल मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमती धडाधड खाली येतात. आणि आपला देश मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असल्यामुळे हा आपला सर्वात मोठा फायदा आहे. तेल स्वस्त झालं की देशातलं इन्फ्लेशन म्हणजे महागाई कमी होते. महागाई आटोक्यात आली की आरबीआयवरचं प्रेशर कमी होतं आणि पुढच्या काळात रेट कटचे म्हणजे व्याजदर कपातीचे चान्सेस एकदम वाढतात. आणि याच पॉझिटिव्ह वातावरणामुळे मार्केट वर जातं. पण थांबा, या वाढीमागे ग्लोबल आणि टेक्निकल असे आणखी दोन महत्त्वाचे साथीदार आहेत. होय, फक्त ट्रम्प यांच्या एका विधानामुळे मार्केट एवढं वर गेलं नाहीये. दुसरं कारण म्हणजे एकदम स्ट्रॉंग ग्लोबल मार्केट्स. अमेरिकन मार्केट बघितलं तर S&P 500 आणि नॅसडॅक अगदी जबरदस्त ग्रीनमध्ये होते. आणि तिसरं कारण म्हणजे टेक्निकल फॅक्टर्स. मार्केट आधीच खूप ओव्हरसोल्ड होतं. जेव्हा मार्केट अशी पातळी गाठतं तेव्हा शॉर्ट कव्हरिंगमुळे अचानक खूप मोठी बाईंग येते आणि आज अगदी तेच झालं. आता या तिन्ही कारणांचं कॉम्बिनेशन म्हणजे तेलाच्या घसरलेल्या किमती, ग्लोबल सपोर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग. यामुळेच आज मार्केटमध्ये एवढी मोठी उसळी आली. आणि यात लीड कोण करत होतं तर बँकिंग, IT आणि ऑटो स्टॉक्सनी आज जोरात वाढ नोंदवली. यावरून आपण मार्केटचा एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायला हवा. तो नियम असा आहे की मार्केट कधीही म्हणजे कधीही फक्त एका बातमीवर चालत नाही. आजचंच उदाहरण बघा ना, फक्त ट्रम्प यांचं विधान पुरेसं नव्हतं, तर ग्लोबल क्लूज, FIIचा डेटा आणि ओव्हरऑल सेंटिमेंट या सगळ्या गोष्टी एकत्र येऊनच मार्केटची दिशा ठरवत असतात. तर ही होती आजच्या मार्केट रॅली मागची खरी कारणं. अशाच एकदम स्मार्ट आणि क्विक अपडेट्ससाठी म्युच्युअल फंड विथ अमितला नक्की सबस्क्राईब करा. हे विश्लेषण आवडलं असेल तर लगेच लाईक करा. आणि आजच्या या मार्केट मूव्हमेंटबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात पुन्हा भेटूया.